बऱ्याच राजकीय नेत्यांना खरं तर आता स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता, अजिबात खाण्याकडे किंवा स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून तुम्ही जर समाजाचं भलं करायला जात असाल तर लक्षात ठेवा, लाख मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा जगला पाहिजे. तसं तुम्ही राजकारण करा किंवा तुम्ही समाजकारण करा, परंतु स्वतःची काळजी घेऊन करा. कारण अचानक एखाद्याची झालेली एक्झिट पुढच्या 10 पिढ्या सुद्धा तसा चांगला माणूस होणे नाही. तुम्ही जर व्यवस्थित असाल, चांगले असाल, कुठल्याही पक्षाचे असू द्या, शत्रू जरी असला तर मी म्हणेन तो 100 वर्ष जगला पाहिजे. का? तर त्याशिवाय मी कसं काय काम करणार? तसं चांगले काम करणारे लोक हे जगले पाहिजेत आणि त्यांच्याकडून महाराष्ट्राची सेवा घडली पाहिजे. पण त्यांनी काळजी स्वतःची आणि कुटुंबाची अगोदर घेतली पाहिजे. मग जनतेचं बघू काय असेल ते. प्रत्येकाने असं ठरवलं तर माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी हे वेगळं सांगायची गरज नाही. खरंय की नाही? सध्याचं धावपळीचं आणि धक्काधक्कीचं जीवन आहे. काळजी घेतली पाहिजे. विचार करा आणि जबाबदारीनं वागा. जय शिवराय. जय महाराष्ट्र.